दिवाळीच्या दिवसांमध्ये म्हणजे खास करून नरक चतुर्दशीला किंवा पाडव्याला सगळी फॅमिली एकत्र येऊन फराळ करते। अहो काय एक एक प्रकार असतात या दिवशी। म्हणजे फराळाचे वेगवेगळे पदार्थ असतातच, पण ते पदार्थ खाण्याची कॉम्पिटिशन सुद्धा लागते आणि मग याचा परिणाम होतो तो अर्थातच आरोग्याच्या गडबडीमध्ये किंवा तब्येत बिघडण्यामध्ये। त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दलही आपण माहिती घेऊया। दिवाळी हा सर्वांचा आवडीचा आणि आनंदाचा उत्सव आहे, जो आपण मनसोक्त सेलिब्रेट करतो। पण हे करते वेळेला बऱ्याच वेळा आपल्याकडून काही गोष्टींचा अतिरेक होऊन जातो, ज्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो। म्हणून या दिवाळीत आपल्याला आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे। स्पेशली आपल्या वयस्कर मंडळींनी आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेतलीच पाहिजे। दिवाळीत सगळीकडे मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात। या फटाक्यातून निघणाऱ्या केमिकल्समुळे, गॅसेस, स्मोक आणि आवाजामुळे अनेक विकार उद्भवू शकतात। ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांचं सडन हार्ट रेट वाढू शकतं, बीपी वाढू शकतो, हृदयविकाराचा अटॅकसुद्धा येऊ शकतो। ज्यांना अस्थमाचा त्रास आहे त्यांना अस्थमाचा अटॅकही येऊ शकतो। क्रोनिक सर्दी खोकलाही होऊ शकतो। ॲलर्जीज, उलट्या, डोकेदुखी, रेस्पिरेटरी ट्रॅक्टचे डिझीजेस हे सगळे होऊ शकतात आणि मेंदूवर विपरीत परिणामही होऊ शकतो। त्यामुळे अशा वेळी शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं। घराची दारे आणि खिडक्या बंद करून कानात बोळे घालावे किंवा एखादं रिलॅक्सिंग म्युझिक ऐकत राहावं। त्याने आवाजामुळे, फटाक्यांच्या आवाजामुळे जर त्रास होईल, छातीत धडधड होईल, ती होणार नाही। आपलं औषध आपण व्यवस्थित घेत राहिलं पाहिजे। जर तुम्ही राहता त्या ठिकाणी जास्त फटाके फुटत असतील आणि भरपूर आवाज होत असेल तर त्या एरियापासून कुठेतरी लांब शांत जागी जाणं हाही देखील एक उत्तम पर्याय असू शकतो। दिवाळीत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे। आपल्या आहारात व्हिटॅमिन सी आणि डीचं प्रमाण वाढवावं। ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी या दिवाळीत आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आहारात गोड, तेलकट पदार्थ आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल, कॅलरीज आणि रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढू शकतं। त्यामुळे डायबिटीज असणाऱ्या रुग्णांनी स्पेशली नियमित ब्लड ग्लुकोज लेवल चेक करत राहणं गरजेचं आहे आणि साखर ही नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे। आणि हे ठेवण्यासाठी नियमित योगा, वॉक किंवा एक्सरसाइज ही करत राहिलं पाहिजे। आपल्या खाण्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही मिठाई तर नक्कीच खाऊ शकता, पण एकाच वेळी सगळी मिठाई खाण्याऐवजी त्याचे 4 भाग करून दिवसातून 4 वेळा थोडी थोडी खावी। ट्रेडिशनली साखर घातलेली मिठाई खाण्याऐवजी नॅचरली गोड पदार्थांपासून बनवलेली मिठाई खाणं कधीही उत्तम राहील। लाईक अंजीर किंवा खजूरपासून बनवलेली मिठाई, ती आपल्या तब्येतीसाठी पौष्टिकही आहे आणि साखरेसारखे दुष्परिणामही त्याने आपल्याला होणार नाही। तुम्ही साखरेऐवजी गूळ घालूनसुद्धा मिठाई बनवू शकता। अशा प्रकारे जर या दिवाळीत तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतलीत तर ही दिवाळी तुमच्यासाठी नक्कीच आरोग्यदायी असेल।